नीमम्बोदरसम्भूतं कानवादनन्तनायकात् प्रभुं नमामि गोविन्दं जीवाविद्याविभञ्जकम्। जे आत्मा रमणी रमती नगरामध्ये क्रीडा करिति कृमिते ब्रह्मपदानेति तया नमन श्री प्रभुराय तया नमन श्री प्रभुराय। श्री गोविंद प्रभु महाराज की जय। सर्वप्रथम संपूर्ण जीवजातीला महानुभाव पंथीयांना श्री गोविंद प्रभू जयंतीच्या अर्थात अवतार दिनाच्या खूप खूप शुभेच्छा। श्री गोविंद प्रभूंनी अवतार धारण केला, का केला, त्यावेळची समाज परिस्थिती कशी होती याचा जर आपण उलगडा केला, याच्यावरती जर आपण थोडंसं लक्ष दिलं तर आपल्या असं लक्षात येईल की परमेश्वर कधी अवतार घेतात, का अवतार घेतात, याचं विश्लेषण श्रीकृष्णांनी गीतेत केलेलं आहे। काहीशी तशीच परिस्थिती श्री प्रभूंनी अवतार घेतला त्यावेळेला होती। मात्र धर्माचं तत्वज्ञान धर्म मार्तंडाच्या हातामध्ये मर्यादित स्वरूपात मर्यादित लोकांच्या हातामध्ये राहिल्या कारणाने सर्वसामान्यांना दूर होतं। धर्माचं तत्वज्ञान हे लोकांसाठी असताना लोकांपासून दूर असल्या कारणाने धर्मापासून लोक दूर असल्याने मूळ जो मानवतेचा संदेश आहे, माणसाने माणसाशी कसं वागावं याचा जो संदेश आहे तो थांबल्या गेलेला होता। त्यावेळेला मराठीत एकही सर्वसामान्यांना समजेल असा ग्रंथ उपलब्ध नव्हता। सर्वच शास्त्र संस्कृत भाषेच्या कडिकुलपात बंद राहून ठराविक लोकांच्या हातात होतं। बहुजन समाज हा ज्ञानापासून उपेक्षित होता। कोणीतरी धर्ममार्तंड सांगेल आणि त्याप्रमाणे समाज वागेल, मग तो आपल्या हिताचा विचार आहे की नाही याचा लोक विचार करत नव्हते। आणि जी स्वार्थी माणसं होती ती मात्र आपल्या स्वार्थानुसार तत्वज्ञानाला वळण देत होती। आणि त्याच वेळेला जे थोडंफार तत्वज्ञान लोकांपर्यंत पोहोचत होतं ते कोरडं होतं, प्रेमाचा ओलावा त्याला नव्हता। आणि अशा वेळेला श्री गोविंद प्रभू बाबांनी अवतार धारण केला। अमरावती जिल्ह्यातल्या रुद्रपूर प्रांतातल्या काटसूर या गावाला श्री गोविंद प्रभू बाबांनी अवतार धारण केला। श्री गोविंद प्रभू बाबांचे माता पिता अनंत नायक नेमाईसा यांच्या पोटी अवतार घेतल्यानंतर श्री प्रभू बाबांचं नाव गुंडो असं ठेवण्यात आले। आता गुंडो असं नाव का ठेवल्या गेलं असावं, त्यांना आपण गोविंद प्रभू म्हणतो। श्री गोविंद प्रभू बाबांना मूळ नाव वेगळं आणि आपण ज्या नावाने ओळखतो ते गोविंद प्रभू या नावाने ओळखतो। तर त्यावेळेला असा समज होता की जर मुलं जगत नसतील, मुलं वाचत नसतील तर त्याचं काहीतरी ओबडधोबड सामान्य नाव ठेवून द्यायचं। आणि श्री गोविंद प्रभू बाबांचे जे माता पिता होते त्यांनाही अनेक मुलं झालेत, परंतु ती वाचत नव्हती, मरत होती। आणि म्हणून शेवटचे श्री गोविंद प्रभू बाबा झाले, म्हणून त्यांचं नाव गुंडो। गुंडो म्हणजे दगड। जसं जुने जर आपण एक 60-70च्या अगोदरची नावं जर बघितले तर दगडूबा, दगडाबाई, धोंडाबाई, धोंडोबा असे काहीतरी एकदम सामान्य नाव ठेवल्या जायचे। श्री गोविंद प्रभू बाबांचंही तसंच झालं, त्यांचं गुंडो असं नाव ठेवलं। मात्र श्री गोविंद प्रभू बाबांचा अवतार झाल्याबरोबर त्यांची माता पिता ते वारले आणि मग श्री प्रभू बाबांचा सांभाळ हा मामाने मावशीने केला। मामाने मावशीने सांभाळ केला आणि मग त्यांना पुढील थोडे 2, 5, 8 वर्षाचे झाल्यानंतर त्यांना रुद्रपूरला आणल्या गेलं। त्या ठिकाणी त्यांना वेदाध्ययन सुरू झालं। वेदाध्ययन सुरू झाल्यानंतर
बोपदेव उपाध्य त्यांच्यापाशी झालं, तिकोपाध्य यांच्या घरात त्यांच्या आवारात राहत असत। आणि हे अध्ययन सुरू झाल्यानंतर श्री प्रभू बाबांनी सामान्य माणसाच्या पेक्षा जास्त बुद्धिमत्तेचा स्वीकार केला। म्हणजे त्यांच्या सोबत अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना जो अभ्यास एका तासात यायचा त्यांना एका मिनिटात क्षणार्धात यायचा, त्या विद्यार्थ्यांना जो एका दिवसात यायचा श्री प्रभू बाबांना एका तासात यायचा। इतर विद्यार्थ्यांना जो वर्षभरात अभ्यास पाठ व्हायचा, अवगत व्हायचा, तो श्री प्रभू बाबा एका महिन्यात अवगत करत असत। शिक्षकांकडून अभ्यास घेतल्यानंतर जेव्हा इतर विद्यार्थी पाठांतर करत त्यावेळेस त्यांचं चुकलं ना तर श्री प्रभू बाबा त्यांना सांगत हे असं नाही असं नाही आहे। कधी कधी तर एखाद्या वेळेस शिकवताना शिक्षकाचं चुकलं तर शिक्षकाच्याही लक्षात आणून ती चुकी श्री प्रभू बाबा देत असत। आणि मग शिक्षक म्हणायचे हा गोंडो सामान्य नाहीये बरं का, हा नक्कीच कोणीतरी ईश्वर अवतार आहेत, म्हणून त्यांना आश्चर्य वाटायचं। जुन्या काळी गुरु परंपरा, गुरुकुलात जाऊन शिकण्याची परंपरा असल्या कारणाने गुरु गृही राहून गुरुच्या घरी राहून विद्यार्थी त्या गुरूंची आश्रमाची त्या घरातली संपूर्ण कामं करत असत। आणि गुरुकुल असेल किंवा घर असेल त्यांच्याकडे गायी जुन्या काळी असत। मग गायी आहे म्हटल्यानंतर त्यांना चारा आणणं स्वाभाविक आहे। मग सर्व विद्यार्थी गुरूंच्या गायींसाठी चारा आणण्यासाठी जात। चारा आणायला ज्यावेळेस ते जात त्यावेळेस सर्व विद्यार्थ्यांनी चाऱ्याची पेंडी, गवताची पेंडी बांधून आपल्या डोक्यावरती घेऊन यायची। आणि श्री प्रभू बाबांची पेंडी 2, 4, 5 फूट अंतर, म्हणजे हात धरलेले नाही, पेंडी धरलेली नाही, काही नाही, 2, 4 फूट अंतरावरतून आकाशात ती चालायची। सर्वात पहिल्यांदा जेव्हा ही घटना घडली त्यावेळेस सर्व विद्यार्थ्यांनी ही घटना गुरूंना सांगितली। गुरूंना पुन्हा आश्चर्य वाटलं की हा जो आपल्याकडे गुंडो नावाचा विद्यार्थी आहे ना, हा सामान्य नाहीये, याचे चमत्कार रूप लीळा आहे, शास्त्र अवगत इतकं मोठं आहे, कामही तसेच चमत्कार रूप आहे। श्री प्रभू बाबांनी बालपणापासूनच चमत्कार दाखवण्यास सुरुवात केलेली होती। सामान्य जीवांना आपल्याकडे आकर्षित करून घेण्याचा, जीवांना आपल्यावरती ईश्वरत्व बुद्धी आणण्याचा हाही एक परमेश्वराचा प्रयत्न राहतो की जेणेकरून जीवांनी भजन पूजन वंदन करावं, येन केन प्रकारे यांना गोमटे मिळावे, पुण्य मिळावे। एक दिवस श्री प्रभू बाबा असेच सर्व विद्यार्थ्यांमध्ये जिकडे गोवऱ्या वगैरे ठेवतात अशा गोठ्यात झोपलेले असताना प्रकाश पडला, जाळ आग लागली म्हणून सर्व धावत आले। बघतायत तर श्री प्रभू बाबांच्या श्रीमूर्तीमधून, शरीरामधून प्रकाश निघतोय। आणि मग ते जे शिक्षक होते त्यांना आणखीन स्नेह जडलं, आणखीन बुद्धी आली, अरे हा गुंडो सामान्य नव्हे। तेव्हापासून ते श्री प्रभू बाबांना काम सांगत नसत आणि काम न सांगता इतरांपेक्षा थोडीसं व्यवस्थित राहायला खायला देत असत। मुलांमध्ये खेळत असताना श्री प्रभू बाबा ज्यावेळेस मुलं लपाछपी खेळत असत, एखाद्या मंदिरामध्ये जर श्री प्रभू बाबांना कोणी कोंडलं, दारं खिडक्या बंद करून घेतलं, त्यांना मध्ये कोंडलं तर श्री प्रभू बाबा बाहेर दिसत असत। खांबांचा शिवाशिवीचा खेळ खेळत असत, दगडांच्या घोड्यावरती बसत असत। असे अनेक छोटे मोठे बाळलीला करत असताना अनेक छोटे मोठे चमत्कार श्री प्रभू बाबा दाखवत असत। बरं, हे फक्त मुलांना दाखवत असत का? लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच चमत्कार दाखवत असत, सर्वांनाच आश्चर्यचकित करत असत। आणि मग ज्यावेळेस 12-13 वर्षाचे झाले श्री प्रभू बाबा, या 12-13 वर्षात अनेक अतर्क्य वाटणाऱ्या, अघटित असणाऱ्या चमत्कार रूप लीळा
श्रीप्रभू बाबांच्या आपल्याला चरित्रात बघायला मिळतात, अनुभवायला मिळतात. जसं मेलेलं मूल जिवंत करणं, कमलनायकाची पत्नी वारली तिला जिवंत करणं, गाढव जिवंत करणं, वासरू जिवंत करणं, असे श्रीप्रभू बाबांच्या चरित्रामध्ये अनेक चमत्कार, रूप, लीळा गोष्टी आपल्याला अनुभवायला बघायला मिळतात. एकीकडे चमत्कार दाखवत असताना दुसरीकडे श्रीप्रभू बाबांचं वागणं वेडपिसं होतं. वेड्यासारखं. वेडपिसं म्हणजे एकदम कशाचंच कुठलंच काही भान नाही. ज्यावेळेस 12-13 वर्षामध्ये श्रीप्रभू बाबांनी संन्यास वेश धारण केला. अगोदर मुंजीवंदन 8व्या वर्षी झालंच होतं. संन्यास वेश धारण केला. कमळारण्य नावाचे गुरु त्यांचं शिष्यत्व स्वीकारलेलं. श्रीप्रभू बाबांचं नाव विबुधारण्य, त्यांच्या गुरुभावाचं नाव दुंडी राऊळ. आणि मग त्या दुंडी राऊळांसोबत श्रीप्रभू बाबा द्वारावतीला गुजरातमधील द्वारकेला निघाले. दर मुक्काम करत जात असताना श्रीप्रभू बाबांनी संन्यास वेश स्वीकारलेला आहे. आणि मग रोज ती जी काही संन्यासांची देवपूजा असते ती सर्व करायची, भिक्षा मागायची, कुठेतरी मुक्काम करायचा. असं श्रीप्रभू बाबा द्वारकेला पोहोचले. द्वारकेला पोहोचल्यानंतर श्रीप्रभू बाबा गोमती नदीच्या काठावरती ती सर्व देवपूजा मांडून, देवपट मांडून, पाट मांडून बसलेले आहेत. आणि त्या ठिकाणी आलेत आमचे महानुभाव पंथातील तिसरे कृष्ण म्हणजे श्री चक्रपाणी बाबा. एका हातामध्ये सूप, एका हातामध्ये खराटा. सुपाने मारल्यानंतर विद्या व्हायच्या आणि खराटाने मारल्या तर मंत्र व्हायचे. असं दोन्ही होत. त्या ठिकाणी श्रीप्रभू बाबा बसलेले आहेत आणि त्या ठिकाणी श्री चक्रपाणी बाबा आलेत. ती बाबुळगावकर बाबांची जी ओळ आहे ना, खूप हृदयाला ठसते हो. खूप हृदयाला ठसते त्या प्रायश्चिताची. सूप घेऊन ये आता तू द्वारावती कारा. सूप घेऊन ये आता तू द्वारावती कारा. भरून घेई देवा माझ्या जीवनाचा कचरा. दयाळा जीवनाचा कचरा. श्री चक्रपाणी बाबांना कवी महंत श्री बाबुळगावकर बाबा प्रार्थना करतात की सूप खराटा घेऊन ये आणि माझ्या जीवनात जो मदमत्सर काम क्रोध याचा अनंत दोषांचा पापांचा कचरा साचलेला आहे ना, तो भरून घे. तो कचरा भाग्यवान होता. की कचऱ्याहून हलके माझे जीवन हे झाले. की कचऱ्याहून हलके माझे जीवन हे झाले. म्हणून तुझ्या झाडूने मज सोडून या दिले. दयाळा उडवून दिले. द्वारकेतला तो कचरा खूप भाग्यवान होता की तो तुझ्या सुपामध्ये, तुझ्या झाडूच्या कह्यात आला. त्याच्यापेक्षा हलकं माझं जीवन आहे. इतकं वाया गेलेलं माझं जीवन आहे की तू सोडून दिलं, त्या सुपात घेतलं नाही, मला उडवून दिलं दूर. असं श्री चक्रपाणी बाबांचं गाव साफ करायचं. संपूर्ण द्वारकेतलं बिदी गोदरी जे काही बाजारपेठांसह संपूर्ण द्वारका साफ करायची, हे व्रत स्वीकारलेलं होतं. आमच्या जीवनातला कचरा भरून देवाने घ्यावा. भरत आलेला आहे देव. स्वार्थाने बरबटलेलं, स्वार्थात रुतलेल्या माणसाचं हे जीवन परमेश्वर सुधरवण्याचा प्रयत्न करत असतो. कचराच आहे ना, काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर हा सगळा कचराच आहे ना. वागणं श्री चक्रपाणी बाबांचं.
त्या ठिकाणी श्री चक्रपाणी बाबा गावातलं भिदी गोत्रिया झाडलेला आहे, डोक्यावरती सूप धरलेला आहे, कचरा गोमती नदीत टाकलेला आहे. श्री प्रभू बाबांना बसलेलं बघितलं आणि श्री प्रभू बाबांच्या डोक्यावरती सूप ठेवला, खराट्याचा वरून घाव दिला. त्या ठिकाणी आमच्या श्री प्रभू बाबांनी, परमेश्वर अवतारांनी श्री चक्रपाणी बाबांना गुरु म्हणून स्वीकार केलं आणि परदृश्यत्व स्वीकार केलं, शक्तीचा स्वीकार केला, गुरु मानलं, संदेश दिला. गुरु शिवाय पर्याय नाही. दोन्ही परमेश्वर आहेत. स्वतःला गुरु मानलेला आहे त्या ठिकाणी. त्या ठिकाणी श्री प्रभू बाबांनी शक्तीचा स्वीकार केला. समोर जी श्री प्रभू बाबांच्या समोर जी देवपूजा होती ती सगळी सुपात भरली, गोमती नदीत नेऊन टाकली. काही दिवस त्या ठिकाणी श्री प्रभू बाबा राहिल्यानंतर पुनश्च रुद्रपुराकडे आलेले. खरंच रुद्रपूर भाग्यवान आहे. संपूर्ण जगाचा पसारा मांडलेला आहे. अखंड जिकडे तिकडे जीवाचे जीव आहे, दुःखात पडलेले आहे, संकटात पिचलेले आहे. मात्र द्वारका कुठे आणि रुद्रपूर कुठे? काटसूरला अवतार घेतला, रुद्रपूरला 12-13 वर्षापर्यंत राहिले, द्वारकेला गेले, मात्र पुनश्च रुद्रपुरालाच आले. भाग्यवान जीव होते, खूप भाग्यवान होते. किती भाग्यवान होते? महंत श्री बाबळेकर बाबांच्या शब्दातच सांगायचं ना, रिद्धपुराच्या कशा गटारी भाग्यवंत झाल्या, रिद्धपुराच्या कशा गटारी भाग्यवंत झाल्या, प्रभुरायाच्या करकमलाने कृमी उद्धरल्या, दयाळा कृमी उद्धरल्या. गटार घाण जिथे सगळ्या गावाचा मैला कचरा येऊन पडत असतो ना, ती गटार जिला नको नकोसं वाटतं, जिचा वासही नकोसं वाटतं, त्याच गटारी भाग्यवान आहे श्री प्रभू बाबांचा स्पर्श झाला म्हणून. रिद्धपुराचं भाग्य होतं. द्वारकेला सोडलं, अखंड महाराष्ट्र सोडला, गुजरात सोडला आणि वराडातल्या एका छोट्याशा रुद्रपुरामध्ये येऊन श्री प्रभू बाबा विसावलेत. पुनश्च भाग्यवान आहे रुद्रपूरवाले, रुद्रपुरामध्ये जन्म घेणारे, जन्म घेतलेले आणि प्रभूंच्या वेळेस असलेले जीव आलेत. श्री प्रभू बाबा रुद्रपूरला परत आलेत आणि रुद्रपूरला परत आल्यानंतर श्री प्रभू बाबांनी अवस्था स्वीकार केलेली आहे. देहावरती अनास्था स्वीकार केलेली आहे. कशी अनास्था स्वीकार केलेली आहे? अंगावरती जे कपडे होते ना, ते सगळे कपडे सोडून दिलेत. सोडून दिलेत म्हणजे फाटले तर फाटले, जसे आहेत तसे. भिक्षा ज्या झोळीत मागायची आहे त्या झोळीत अन्न सांडून सांडून ती झोळी कुजली, कुजून तिला खालून छिद्र पडलं आणि मग तरीही तशीच झोळी घेऊन भिक्षेला जायचं, भिक्षा मागायची. भिक्षा म्हटल्यानंतर जे अन्न भिक्षेत समोरच्या माणसाला माहित नाही, ठाऊक नाहीये, तो भिक्षेत टाकायला गेला तर अन्न खाली पडायचं आणि तिथेच भोजन करायचे. एक दिवस तर गाठी शिल्लक राहिल्यात, नंतर गाठी निघून गेल्यात. कसलंच भान नाही, खाण्याचं पिण्याचं राहण्याचं झोपण्याचं कसलंही भान नाही. जिथे वाटेल जेव्हा वाटेल तसं. जसा वेडा माणसाला अंगावरती कळकटलेले कपडे आहेत, दाढी वाढलेली आहे, तोंड धुतलेलं नाही, स्नान केलेलं नाहीये, असं वागणं आहे. बरं फक्त राहणंच तसं आहे का? वागणं कसं आहे? एका पायावरती गिरकी घ्यायची, गोल गोल फिरायचं, गगनाची वास पाहायची, मधीच हसायचं, डावी करंगळी वाकडी झालेली आहे, वेंद्रासारखं पळणं, मध्येच थांबणं, मध्येच हसणं, वेड्यासारखं वागणं स्वीकार केलेलं आहे. आणि हे श्री प्रभू बाबांचं वेडं होणं आहे ना, हे अनेकांना शहाणं करणार आहे. श्री प्रभू बाबांनी हे जे वेडेपण स्वीकार केलेलं आहे ना, श्री प्रभू बाबांचं गुंडो नाव जाऊन राऊळ श्रेष्ठ. लहानपणापासून अनेकांना जे जे गरजेचं, जिथं जिथं ज्याला ज्याला जे जे पाहिजे, कुणाला आसू पाहिजे असतील त्याला आसू दिला, कुणी काही काम सांगितलं असेल त्याचं काम केलं. आणि श्री प्रभू बाबांचं गुंडो नाव जाऊन जे लहानपणी गुंडो गुंडो म्हणायचे ना, राऊळ झालेत. रिद्धपुराचे राऊळ झालेत. राऊळ वेडे, राऊळ पिसे.
या दोन शब्दांनी अख्ख्या रुद्रपुराला श्रीप्रभू बाबांचं सेवक बनवलेलं आहे. श्रीप्रभू बाबांना अशी जागा नव्हती का जिथं एंट्री नाहीये. श्रीप्रभू बाबा अशा ठिकाणी सोडत नव्हतं का जिथं जाऊ नये असा दंडक आहे समाजाचा, पण ती जागा सोडत नव्हती. कुणाच्याही घरी जाणे, कुणाच्याही घरात घुसून काहीही करणे आणि समोरच्याने फक्त बघत राहणे. राऊळ वेडे राऊळ पुसे, जे करतायत ते करू द्या, गप्प बसणे. वेडेपणा स्वीकार करून, पिसेपणा स्वीकार करून रुद्रपुराला श्रीप्रभू बाबांनी आपलं केलेलं आहे. खरं तर देव म्हटल्यानंतर शहाणपण असायलाच हवं ना. परंतु श्रीप्रभू बाबांनी या वेड्या जगाला शहाणपण शिकवण्यासाठी वेडेपण स्वीकार केलं होतं. हो, वेड्या जगाला, या जातीच्या बंधनात अडकलेल्या, अनेक चांडाळ विटाळाच्या गर्तेत अडकलेल्या जीवाला मुक्त करण्यासाठी, सर्वांना समान अधिकार देण्यासाठी, वेडावलेल्या जगाला शहाण करण्यासाठी श्रीप्रभू बाबा वेडे झालेत. आणि त्याच वेडेपणातून जगाला शहाण करण्याचा विडाच श्रीप्रभू बाबांनी उचलला होता आणि केलंही काही अंशी. श्रीप्रभू बाबांनी काही अंशी केलंही. अनेक दुष्टांना, जे लोकांना पिळू पाहत होते, अशा अनेक दुष्ट प्रवृत्तीच्या लोकांना श्रीप्रभू बाबांनी जागेवरती आणलेले. दुष्ट प्रवृत्तीवर हल्ला चढवत असताना श्रीप्रभू बाबांनी निरूपणातून नाही तर आचरणातून ते दाखवलेलं आहे. चमत्कार आणि कृती अशा दोन्हींच्या योगाने श्रीप्रभू बाबांनी संपूर्ण रुद्रपुराला आपलंसं केलेलं आहे. रुद्रपुरामध्ये जागा नव्हती, घर नव्हतं का जिथे श्रीप्रभू बाबा गेले नाही. तो लहान जातीचा आहे, मोठ्या जातीचा आहे, महार आहे, मांग आहे, ब्राह्मण आहे, कुठेही काहीही कसलंही बंधन नाही. संपूर्ण रुद्रपुरात संचार श्रीप्रभू बाबांना होता. जिथे जिथे बंधन घालायचा प्रयत्न केला का ते श्रीप्रभू बाबांनी बंधन तोडलं. तिकोपाद्यांचा विकल्पाचा, जे विटाळ चांडाळ मानण्याचा जो दोष आहे तो नाश करण्यासाठी श्रीप्रभू बाबांनी एकदा काय केलं, एका मातंगाच्या घरी गेले आणि तिथे खाटकाच्या घरी गेले आणि तिथे जे मांस होतं ते इकडचं तिकडं तिकडचं इकडं केलं. आणि आता तिकोपाध्यायांना लक्षात आलं, आता श्रीप्रभू बाबा जर घरी आले ना तर सगळं जिकडचं तिकडं करून टाकतील. आणि तिथून श्रीप्रभू बाबा निघाले, याच्या रांजणात येऊन हात धुतला. त्या दोष नासायचा होता, नासला तो दोष. नंतर त्याला रात्री स्वप्नामध्ये त्याची दैवत आणून श्रीप्रभू बाबांनी तो दोष नासलाही त्यांचा. श्रीप्रभू बाबा या ठिकाणी क्रीडा करतायत. जीवांना आपल्या जवळ आणण्याचा प्रयत्न करायचा. कोणाचा विकल्प दोष नाचताय, कोणाचं प्रेतदेह नाचतायत, कुणाला भजन घडवतायत, कुणाला मारून दुःखाचा नाश करतायत, कुणाच्या आनंदात सहभागी होत आहेत, कोणाच्या दुःखात सहभागी होत आहेत. आणि एक असंच श्रीप्रभू बाबा लीळा क्रीडा करतायत रुद्रपुरात. आणि एक दिवस गुजरात येथील राजपुत्र हरिपाळ देव श्रीप्रभू बाबांच्या भेटीला आला. समोर श्रीप्रभू बाबा रांधण हाटामध्ये खेळ क्रीडा करतायत आणि हरिपाळ देव समोर उभे आहेत. अर्थात आमचे स्वामी सर्वज्ञ श्री चक्रधर साधनदाता परमेश्वर. त्या ठिकाणी श्रीप्रभू बाबांनी शेंगुळ बुडडे दिले आणि त्याचा स्वीकार करून स्वामींनी सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी शक्तीचा स्वीकार केला, उभय शक्तीचा स्वीकार केला. आणि तिथून श्री चक्रधर स्वामींना, म्हणजे जे हरिपाळ देव नाव होतं त्या हरिपाळ देवाला होय माझ्या चक्र्या होय असं श्रीप्रभू बाबांनी नामकरण केलं. आणि त्या दिवसापासून हरिपाळ देव हे श्री चक्रधर स्वामी नावाने ओळखू लागले. लाखाची भाकर स्वीकार करणं असेल, लहान मुलांच्या ताटातलं खाणं असेल, कुठलंही धरबंधन श्रीप्रभू बाबांनी स्वीकार केलेलं नाही. म्हणजे सकळ ग्रही व्यापार करणे अशी आदी येते. कुणाला एखादी जर बाळंतीण बाई असेल, तिचं काम करायला घरात कुणी माणूस नसेल तर तिथे काम श्रीप्रभू बाबा करत असत.
एखादी बाई आंघोळीला बसले आणि त्यावेळेस तिला थंड पाणी गरम पाणी आणून देणारा नसेल तर श्री प्रभू बाबा आणून देत. एखादे माता जर लहान मुलाला आंघोळ घालते, स्नान घालते, त्यावेळेस श्री प्रभू बाबा तिला विसान थंड पाणी आणून देत असत. सगळ्या कशाचा कुणाला पाठ पाहिजे, ज्याने जे काम सांगितलं त्याचं ते काम श्री प्रभू बाबा इमाने इतबारे करत असत. सगळं. आणि मग श्री प्रभू बाबा असं सगळ्यांची कामं करतायत. श्री प्रभू बाबा कुणाच्याही घरी जाऊन कधी प्रेमाने, कधी आवडीने, कधी जबरदस्तीने काही वाटल ते काढत आणि खात. बर फक्त चमत्कारच दाखवत होते का, सामाजिक संदेशही देत होते. भांडण हा मुळातच कधीच कुठलंच भांडण चांगलं योग्य नसतं. आणि सासू सुनांचं भांडण जगप्रसिद्ध आहे. एका ठिकाणी मी वाक्य वाचलं, मला खूप आवडलं. सासू आणि सून या शब्दांची शब्दफोड होती ती. सासू सारख्या सूचना देणारी जी बाई ती सासू. सून सूचना नको म्हणणारी जी बाई ती सून. स्वामी श्री प्रभू बाबांच्या काळातही सासू सुनाचं भांडण होतं. काही वेळेला सासू वागतातही तशाच. एक सासू होती रुद्रपुरातली, स्वतः दही दूध तूप खायची, आपल्या आलेल्या लेकींना दही दूध वाढायची आणि सुनांना ताकावरती भागवायची. सुनांना ताक वाढायची, ताक खाऊ घालायची. एक दिवस ते सगळे जेवायला बसलेले होते आणि श्री प्रभू बाबा त्यांच्या घरात गेले. तिथे जे दया दुधाच्या उतरंड्या होत्या त्यातलं दही दूध तूप काढलं आणि सुनांना वाढलं. दही दूध काढलं आणि सुनांना वाढलं आणि हिला रागवतात, अगं स्वतःच्या लेकींना तू दही दूध देते, ह्या तुझ्या लेकी नाहीयेत का? श्री प्रभू बाबांनी तत्वज्ञानापेक्षा कृतीला भर दिला आणि कृतीला भर देत असताना स्वार्थ नाही ठेवला. कळत नकळत माणसाकडे, सामान्य जीवाकडे स्वार्थ असतो. एकदा एका ठिकाणी 2 खेड आणि जवळचं दुसरं एक गाव रुद्रपूर, या दोघांमध्ये वैर होतं. खूपच मोठं वैर होतं की एक दिवस ती दोनही गावं एकमेकांना मारायला सगळे गावातले लोक जमले. आता काही क्षणार्धा, काही सेकंदामध्ये सर्वजण एकमेकाला मारायला सुरुवात करणार. दोन्ही बाजूला लोक उभे आहेत आणि त्यावेळेस श्री प्रभू बाबा जाऊन उभे राहतात. सगळ्यांच्या हाताच्या मुठी आवळल्या गेलेल्या आहेत आणि अशा क्षणी सगळे रागाने लालबुंद झालेले. अशा वेळी श्री प्रभू बाबा दोन्ही गावांच्या त्या लोकांच्या मध्यभागी जाऊन उभे राहतात. काहीच बोलत नाही, काहीच बोलत नाही. आमच्या सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींना मी नेहमी सांगत असतो की आमच्या सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींना गुराख्यांमधलं भांडण मिटवताना एका गुराख्याच्या कानामाग मारावी लागली, त्याचा डोळा बाहेर काढावा लागला, म्हणजे मारावं लागलं आणि मग भांडण मिटलं. आमच्या श्रीकृष्ण महाराजांना दोन्ही सैन्य 18 अक्षौणी सैन्याचं भांडण मिटवताना, कौरव पांडवांची शिष्टाई करताना अपयश आलं. तिथं गीता उपदेश करावा लागला, सगळ्यांना समजून सांगावं लागलं, शिष्टाई करावी लागली, पण ती शिष्टाई यशस्वी झाली नाही. आणि इकडे श्री प्रभू बाबा फक्त दोन्ही गावांच्या मध्यभागी जाऊन उभे राहतात. दोन्ही गावाच्या लोकांच्या नजरा श्री प्रभू बाबांच्या श्रीमूर्तीवरती स्थिरावतात आणि दोन्ही बाजूची लोक शांत राहतात. कारण की श्री प्रभू बाबा दोन्ही गावासाठी आदराचं स्थान होते. श्री प्रभू बाबा दोन्ही गावासाठी
आदराचे स्थान होते, मानाचे स्थान होते, उभय पक्षी ते मान्य होते. श्वास रोखून दोन्ही गावं जेव्हा श्रीप्रभू बाबांना पाहतात त्यावेळेस त्यांच्या लक्षात येतं, आता आपल्या दोघांच्या भांडणामध्ये श्रीप्रभू बाबा आले म्हणजे आपलं भांडण मिटलेलं आहे. आपल्या दोन्ही गावांची शिष्टा ही श्रीप्रभू बाबांनी केलेली आहे, म्हणून आता भांडण करायला नको. कुठलीही भाषणबाजी नाही, कुठलंही तत्वज्ञान सांगितलं नाही, कुठलंही तत्वज्ञान सांगितलं नाही, कसलंही निरूपण केलं नाही आणि दोन्ही बाजूंचं भांडण न करता लोक निघून गेले. कृतीतून उत्तर आहे, कृतीतून उत्तर आहे. भांडण मिटवलं. अरे राहा, परस्परे राहा, प्रेमाने राहा. ईश्वराची तुम्ही लेकरे प्रेम करा हो परस्परे. हा संदेश श्रीप्रभू बाबा फक्त त्या गावाच्या मध्यभागी जाऊन उभं राहून दिलेला आहे, काहीच सांगितलं नाही हो. पण त्याच्यासाठी मागचे कित्येक वर्ष श्रीप्रभू बाबांचं सगळ्यांशी प्रेमानं वागणं, वेडपिस वागणं, चमत्कार दाखवणं, हे सगळं सगळं त्यांच्या आदरात आलेलं आहे. श्रीप्रभू बाबांनी आपल्या कृतीतून हा संदेश देत असताना फक्त रुद्धपुराचे राऊळ वेडे, राऊळ पेसे नाही झाले, राऊळ माय राऊळ बाप नाही झाले, तर अवघ्या वऱ्हाडाचं दैवत श्रीप्रभू बाबा झाले होते. अवघ्या वऱ्हाडाचं दैवत झालेले आहे. फक्त रुद्धपुरातल्या जीवांचाच उद्धार करणं, फक्त रुद्धपुरातल्या जीवांना संकटातून दुःखातून मुक्त करण्याचं व्यसनाचं जणू श्रीप्रभू बाबांनी स्वीकार केलंय. म्हणून रुद्धपूर सोडून कुठे जात नाहीत. रुद्धपूर आजूबाजूचे थोडेफार गावं, आमचे सर्वज्ञ ज्यावेळेस दुसऱ्यांदा भक्त बाईसा, भक्त हंसूबाई, भक्त चांगदेव भट यांच्यासोबत रुद्धपूरला गेले ना पैठणहून, त्यावेळेस श्रीप्रभू बाबांची त्यांची भेट झाली दोन्ही आळंदीमध्ये. दोघं काय बोलले चरित्रकार सांगतात, देवालाच माहिती कोणत्या भाषेत बोलले आणि काय बोलले. आमच्या सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींची गुरुभक्ती कशी असावी याचा संदेश, याचा आचार दाखवून देणारी ती लीळा आहे. खूप महत्वपूर्ण लीळा आहे. देव एकमेकाचं श्रेष्ठत्व प्रकाशित असताना श्रीप्रभू बाबांना मान देताना, जेव्हा बाईसा वस्त्र झाडतात त्यावेळेस त्याचं श्रेष्ठत्व सांगताना, वस्त्र अर्पण करताना स्वामींवरती श्रीप्रभू बाबा रागवतात का, देव प्रकाशतो म्हणून. आणि त्याच स्वामींचं श्रेष्ठत्व देवत्व प्रकाशन श्रीप्रभू बाबा देतात भैरव बुर्जाला. तू देव होय म्हणे, हे नव्हे म्हणे. देवाने देव प्रकाशित केलेला आहे, देवाने देव सांगितलेला आहे. महत्वपूर्ण घटना, महत्वपूर्ण लीळा आहे या श्रीप्रभू बाबांच्या चरित्रातल्या. श्रीप्रभू बाबांचं चरित्र अगाध आहे, अनंत आहे. ते सामान्य जीवांना लक्षात येत नाहीये. ते सर्वसामान्य आपल्यासारख्या लोकांना लक्षात येत नाहीये. पण संदेश जर आपण आपला लक्षात ठेवला ना, त्या एका लीळेचं चिंतन केलं ना, तर परमेश्वराचा योग्य साधक होऊ की नाही माहिती नाही, पण चांगला माणूस नक्कीच घडेल श्रीप्रभू चरित्रात. अर्थात जो चांगला माणूस असेल तो परमेश्वराचा साधक असेलच, असणारच. श्रीप्रभू बाबांचं कुणाच्याही घरात जाणं, कसलंही धरबंधन न पाळता तिथलं वागणं, त्यामुळे रुद्धपुरातील तत्कालीन जी काही उच्चवर्णीय लोक होती त्यांनी श्रीप्रभू बाबांना तर बंधन करू शकत नाही, त्यांना तर अटकाव करू शकत नाही, त्यांना तर सांभाळू शकत नाही.
म्हणून गावातले जे महार मातंग होते त्यांचं गावाबाहेर स्वतंत्र वस्ती तयार केली, त्यांना गावातून हाकललं आणि गावाबाहेर राहायला सांगितलं. श्री प्रभू बाबा आहेत, त्यांना गावाच्या बाहेर गेलं काय बंधन राहणार आहे का? नाही बंधन. श्री प्रभू बाबांच्या त्या क्रियेनं जगाला एक मोठा, खरं तर ते जगविख्यात आणि मोठं स्मारक व्हायला हवं. शासनाने त्याची दखल घ्यायला हवी. हो, असं स्मारक. ज्यावेळेस ते सगळे लोक विनंती करतात, देवा आम्हाला प्यायला पाणी नाही, गावातल्या लोकांनी आम्हाला गावातून बाहेर हाकलून दिलेलं आहे, आम्ही पाण्याविना मरत असो. श्री प्रभू बाबा श्री चरणाच्या अंगठ्याने जमीन दाखवतात, इथं खोद. तिथं खोदल्या जातं, जळांत पाणी लागतं, ज्या पाणी कधीच संपत नाही असं पाणी लागतं. आज ती मातंगी विहीर नावाने विहीर आजही आत्ताही विद्यमान आहे श्री प्रभू बाबांच्या त्या परमेश्वर पुराला. हो, परमेश्वर पुराला श्री प्रभू बाबांच्या ती आजही उपलब्ध आहे, विद्यमान आहे, दिसते आपल्याला. हे जग स्मारक व्हायला हवं ना, शासनाने लक्ष द्यायला हवं ना, आणि शासनाने लक्ष द्यावं यासाठी आपण कार्यरूप व्हायला हवं. आपल्या श्री प्रभू बाबांच्या स्वामींच्या कृपेने आता रिद्धपूरला विद्यापीठ होणार आहे, अनेक विकास कामही होणार आहे, हे चांगली गोष्ट आहे. श्री प्रभू बाबांचे अनेक वर्ष ही एकांतात गेलेली आहे. ज्यावेळेस सर्वज्ञ श्री चक्र स्वामी दुसऱ्यांदा श्री प्रभू बाबांना भेटायला जातात, त्यावेळेस श्री प्रभू बाबांच्या सेवेसाठी परमभक्त असणाऱ्या हंसूबाईंना ठेवतात आणि त्या श्री प्रभू बाबांच्या सेवेला राहतात. मात्र श्री प्रभू बाबांचं असं वेगळंच वागणं, वेगळंच मागणं याला कंटाळून त्या परत येतात स्वामींकडे आणि सांगतात की देवा, ते आंब्याचे दिवस नसताना आंबे मागतात, गव्हाचे दिवस नसताना, हरभऱ्याचे दिवस नसताना, नको त्या दिवसामध्ये, नको त्या वेळेला, नको त्या ऋतूमध्ये, नको त्या वस्तू मागतात, मी कुठून आणून देऊ? आमचे सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी चिंता स्वीकार करतात. अरे आता श्री प्रभू बाबांच्या सेवेला कोण? आणि मग स्वामी भक्त आबाईसांना पाठवतात आणि वरदान देतात, तुमच्याकडून त्यांची सेवा घडेल. आणि त्या खरंच आबाईसांकडून श्री प्रभू बाबांची सेवा घडते. सर्वज्ञ स्वामींच्या या गंगातीराच्या भ्रमंतीच्या वेळेसच माहिमभट्ट, जे मराठी आद्य चरित्र ग्रंथाचे निर्माते, संकलक, लेखक आहे, ते परमभक्त माहिमभट्टांची स्वामींची भेट होते डोमेग्रामला. त्यांना परमेश्वर करतो, जीव करतो आणि अनुसरण घेण्यासाठी श्री प्रभू बाबांच्या सेवेत येतात. परमेश्वराचं खरं ज्ञान काय करू शकतं ना, हे एका शब्दात, एका वाक्यात तुम्हाला कळेल. जे माहिमभट्ट मी ज्ञान सूर्य म्हणवणारे, पृथ्वीवरचा मी ज्ञान सूर्य, तो जगाला प्रकाश देणारा, मी ज्ञान प्रकाश देणारा, सर्व विद्वान माझ्यासमोर गवताच्या काडीनुसार मानणारा, अहंकारावरती अधिष्ठित झालेला माहिमभट्ट जेव्हा स्वामींची भेट होतो, परमेश्वराचा भक्त होतो, त्यावेळेस रुद्रपूरला आल्यानंतर आबाईसांना भेटल्यानंतर पहिल्यांदा काय सांगतो? अभयो, मला या चूल सारवण्याचं, चुलीतली राख टाकण्याचं काम द्या. परमेश्वराचा खरा भक्त, खरा ज्ञानी काय करतो बघा. परमेश्वराच्या ज्ञानामध्ये काय सामर्थ्य आहे. आणि श्री प्रभू बाबांचे ते परमभक्त होतात. श्री प्रभू बाबांना कधी काय, कुठे, कसं पाहिजे ते बरोबर माहिमभट्टांना कळत असं, ते उपलब्ध करून देत असत. दिवसातले 24 तास माहिमभट्ट आपलं अख्खं आयुष्य, आपला क्षण श्री प्रभू बाबांच्या सेवेत घालत असत. दिवसा सोनाराचा व्यापार करून भिक्षा मागून जेवण करत असत. लोक त्यांना इटकं चिटकं खायला देत असत की अरे हा सोनाराचा व्यापार करतो, एवढे पैसे येतात, हा कसला आपण दिलेलं खात असणार आहे, गायींना टाकत असेल. ते माहिमभट्ट असे श्री बाबांच्या सन्निधानात भक्त जमा झाले. आबाईसा आल्या. श्री प्रभू बाबांनी वेळोवेळी भक्तांना लीळा दाखवल्या, त्यांचे हट्ट पुरवले.
स्वामींनी आपल्या सन्निधानातल्या सहवासातल्या भक्तांना श्री प्रभू बाबांचा महिमा सांगून त्यांच्या भेटीला पाठवलं आणि महिमा वर्णन करत असताना भट्टोबास म्हणजे नागदेवाचार्य, महादाईसा, उपाध्य असे अनेक भक्त श्री प्रभू बाबांच्या भेटीला जात असत, दादोस जात असत, उपाध्य जात असत. आणि मग ज्यावेळेस सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी महाराष्ट्राला सोडून उत्तरापंथीत गेले त्यावेळेस सर्वांना श्री प्रभू बाबांच्या सहवासात जा असा आदेश स्वामींनी दिला. भट्टोबास, महादाईसा, आबाईसा, औसा, साधा सर्वच स्वामींचे भक्त श्री प्रभू बाबांच्या सहवासात येऊन राहू लागले. प्रत्येक जण आपापल्या परीने सेवा करत होता, प्रत्येक जण आपापल्या परीने दास्य करत होता. आणि सेवा दास्य करत असताना श्री प्रभू बाबांचं वागणं विलक्षणच होतं. एकदा असंच नवरात्रातला घटभंग झाला, घट भंगला, नष्ट केला श्री प्रभू बाबांनी. म्हणून रुद्रपुरातली महाजन मंडळी भक्तजनांना ओरडायला लागले, त्यांच्या नावाने बोटं मोडायला लागले की आमचे श्री प्रभू बाबा पहिले चांगले होते, हे गंगा तीराची माणसं आले ना म्हणून तेव्हापासून हे असे वागायला लागले. भक्तांना वाईट वाटलं आणि मग दामूर्त नावाचे देऊळवाड्याचे एक भक्त होते, त्यांच्या गावाला श्री प्रभू बाबा जातात. श्री प्रभू बाबा जेव्हा तिकडे जातात, तिकडे रुद्रपुरामध्ये रोगराई, कसलं सगळे अडचणी सगळंच येतं. आणि मग एक भक्त त्या रुद्रपुरामध्ये विठ्ठल नायक विनंती करतात पुन्हा श्री प्रभू बाबांना रुद्रपुरात. खरंच रुद्रपुराचा प्राण श्री प्रभू झालेले होते. दामूर्ताने आपल्या गावी घरी नेलेले आहे, तिथे श्री प्रभू बाबा त्याला जायला सांगतात, नाही ऐक नारळ घालतात डोक्यात, त्याच्या डोकं फुटतं. डोकं फुटलं, भक्तजन विचार करतात आता काय करावं. आता इथेही श्री प्रभू बाबाने असं केलं. त्याची समजावणूक करायला भट्टोबास आणि मायमभट्ट जातात. ते सांगतात आता श्री प्रभू बाबा येऊन गेले, माझी समजावणी मला विचारपूस करून गेले. गावातल्या लोकांचे टोमणे ऐकून ऐकून जेव्हा भक्तजन कंटाळतात त्यावेळेस ते श्री प्रभू बाबांना रुद्रपुराकडे आणण्याचा प्रयत्न करतात. रुद्रपुराचं श्वास का झाले, कसे झाले, रुद्रपूर श्री प्रभू बाबांशिवाय कसं पोरकं झालेलं होतं याचं उदाहरण हे आहे की अंजनगाव बारी इथपर्यंत श्री प्रभू बाबा दर मुक्काम करत शिराळा, पुसदा, बेलोरा असं करत करत तिथे आलेले आहेत. आणि तिथं रुद्रपुराकडचे भक्त येतात, देवा तुम्ही आम्हाला सोडून जाऊ नका, गंगा तीराकडे जाऊ नका विनंती करतात. आणि तिथून श्री प्रभू बाबा परत फिरतात. फक्त रुद्रपूर नाही तर अवघ्या वराडाचं मायबाप ते कसे झाले होते. कारण की सगळ्यांच्या दुःखात, सुखात, संकटात, अडचणीत श्री प्रभू बाबा जी म्हणजे चमत्कार रूप असेल, जशी पद्धतीने समोरच्याचं दुःख दूर होईल तसा सहाय्य करत असत. अरे एखाद्या अनाथ मुलीला श्री प्रभू बाबा पिता वाटावेत एवढं आपले पण त्या भागातल्या लोकांना का वाटलं असेल, एवढं वाटावं असं वागणं श्री प्रभू बाबांचं असेल ना. सावळापूरची लेक आमच्या रुद्रपुर चरित्रामध्ये, गोविंद प्रभू चरित्रामध्ये प्रसिद्ध आहे. सावळापूरची लेक त्यांच्यावरती विशेष मनोधर्म आहे. जेव्हा त्या सावळापूरच्या लेकीला तिचा नवरा मारतो त्यावेळेस ती म्हणते मी राहत नाही, मी चालले आता माझ्या माहेराला. त्याच्या नवऱ्याला माहिती असतं हिचे आईवडील कोणीच नाही, ही अनाथ आहे, हिला मागे पुढे कुठे जाणार आहे. आणि तो तितकाच रागात म्हणतो कुठे जाशील तू, मी चालले माझ्या राऊळ माय राऊळ बाप माझ्या राऊळाकडे चालले, रुद्रपुराकडे चालले. निघते होती तिथून ती. काय विश्वास असेल. आपल्या नवऱ्याचं आपलं घर सोडून ती श्री प्रभू बाबांच्या भेटीला निघते. आणि तिथं श्री प्रभू बाबा म्हणतात आज लेकी येईल म्हणे, जावाई येईल म्हणे. आणि तिला आल्यानंतर जो यथोचित एखाद्या माता पितेने जेवढं करू नये ना त्याच्या
पलीकडे प्रेमाने विचारपूस आणि तिला आपलंसं करतात. अरे ढसा ढसा रडते रे. ज्यावेळेस श्रीप्रभू बाबा निजधामाला जातात ना, त्यावेळेस ती धाय मोकलून ढसा ढसा रडते. अरे कुणीतरी एखाद्या सामान्य जीवाने एवढं ढसा ढसा रडणं, एवढं आपल्या पण त्याला आपलंसं करणं, हे श्रीप्रभू बाबाच करू जाणेत. म्हणून आमचे भट्टोबा सांगतात, रिद्धपूरला जायच्या अगोदर ना सावळापूरच्या लेकीला भेटा. हे श्रीप्रभू बाबाचं रुद्धपुरावरती आणि परिसरावरती हे जीवांप्रती असलेले प्रेम आहे. जीवाच्या प्रेमाला मर्यादा असतात, स्वार्थाची किनार असते. परमेश्वर अरे अमर्याद जीवांवरती प्रेम करत आलेला आहे, करत राहतोय. आम्ही त्याच्या प्रेमाला पात्र नाहीये, आम्ही त्याच्या कृपेला पात्र नाही. हा आमचा दोष आहे. तो तर अमर्याद प्रेम करतो. आम्हाला दुःखातून संकटातून 84 लाख योनीतून मुक्त करण्यासाठी आटोकाट प्रयत्न करतो. तो द्यायला खूप आहे, पण झोळी आमची फाटकी आहे, झोळी आमची फाटकी आहे. रिद्धपूर वऱ्हाड परिसरातल्या त्या वऱ्हाड प्रांतातल्या एका गावच्या एका बाईला, एका सासूरवासनीला रावळांना वडील म्हणावं एवढं आपलेपण वाटावं. आणि त्या आपलेपणाच्या इतक्या भरोशावरती तिने यावं घर सोडून. अफाट माया असेल हो. या श्रीप्रभू बाबांच्या ज्यावेळेस भट्टोबासादी सर्व भक्तजन आले ना, श्रीप्रभू बाबांच्या सन्निधानात लक्ष्मींदर भट्ट आले, कोथळोबा आले, लक्ष्मींदर भट्ट आणि शास्त्राचा पुराण सांगणारा एक मोठा विद्वान वक्ता. खरं तर ही लीला मस्त आहे, चरित्र खूप छान आहेत. आपण कमी पडतो समजायला, सांगायला, ऐकायला. निरूपण करतायत आणि निरूपणाच्या ओघामध्ये त्या गावला म्हणजे भट्टोबास आजूबाजूच्या गावांना जाऊन श्रीप्रभू बाबांच्या सेवेसाठी काहीतरी मागून आणत असत. एका गावला मंदिरात भट्टोबास बसलेले आहे, ते सांगतायत, ते लक्ष्मण भट्ट आवेशाच्या भरामध्ये सांगतायत, या जगामध्ये भक्त आहे पण देव नाहीये. भट्टोबास तितक्याच आत्मविश्वासाने इकडून म्हणतात की जगात भक्त नाही, देव आहे पण भक्त नाहीये. ते म्हणतात कुठे देव? हा नव्हे, श्रीप्रभू रिद्धपुरी राज्य करतोय. आणि तिथून श्रीप्रभू बाबांच्या भेटीला लक्ष्मण भट्टोबास निघतात. भट्टोबासांच्या मनात थोडीशी किंचित शंका असते. आपण खूप मोठ्या आत्मविश्वासानं सांगितलेले का देव रिद्धपूरला आहे, आणि श्रीप्रभू बाबांनी दर्शनच दिलं नाही, भेटच दिली नाही. आणि ते परत आल्यानंतर श्रीप्रभू बाबा त्या लक्ष्मण भट्टांना द्वारका दाखवतात, द्वारका दर्शन घडवतात. भक्तांचं भक्तवत्सल आहेत, भक्तांची बूज राखणं, बाजू राखणं हे श्रीप्रभू बाबांनी बऱ्याच वेळा केलेलं आहे. श्रीप्रभू बाबांना एकदा लग्न करायची इच्छा झाली, विवाह करायची इच्छा झाली, आणि तिथल्या ईश्वर नायकाने आपली मुलगी देण्याचा निश्चय केला. सगळी तयार झाली. आणि त्यावेळेस महादाईचा ज्या विद्वान नव्हत्या, जिज्ञासू होत्या, पण हवं तसं विद्वत्ता त्यांच्याकडे नव्हती एखादा काव्य करण्यासाठी. श्रीप्रभू म्हणतात, अगं गायन कर की काहीतरी. ती म्हणते, देवा मी काय करू? देव म्हणतात, कृष्ण रुक्मिणी गाय म्हणे, त्यांचा विवाह प्रसंगाचं वर्णन कर. आणि त्या ठिकाणी महादाईचा धवळ्याची निर्मिती करते. मराठीतील पहिली आद्य कवयित्री ही महानुभाव पंथांनी मराठी साहित्याला दिलेली आहे. त्या श्रीप्रभू बाबांच्या आशीर्वादाने न बोलणाऱ्या, कधीही निरूपण न करणाऱ्या, ज्ञानाचा ज्ञही न सांगणाऱ्या श्रीप्रभू बाबांच्या प्रेरणेतून, आशीर्वादातून धवळ्याची निर्मिती झालेली आहे. श्रीप्रभू बाबा एकदा उदास झाले. 18 दिवस उपोषण. 18व्या दिवशी भक्त साधा नावाची बाई जेव्हा श्रीप्रभू बाबांना भेटते, तिचा दृढ निश्चय, खरं तर ती ही खूप रंजक लीळा आहे, हृदयाला ठसणारी भिडणारी लीळा आहे.
निश्चय कसा असावा आणि निश्चय जर दृढ असेल तर परमेश्वर कशी भेट देतात याचं उदाहरण देणारी येईल आहे. तिच्या भेटीनं श्रीप्रभू बाबांनी उदास्य त्यागलेलं आहे आणि त्याच भक्त साधांच्या भेटीमुळे आपल्याला दाढेचा नखाचा प्रसाद मिळालेला आहे. वार्धक्य स्वीकार केलेले श्रीप्रभू बाबांनी हात हालतायत, भक्तांचा आधार सोबत लागतोय, अनेक नानाविध सगळ्याच लीळा केलेल्या आहे. सगळ्याच भक्तांना परमेश्वर आपलेशे वाटतातच. श्रीप्रभू बाबांचं वागणं विलक्षण होतं, लीळा होत्या, क्रीडा होत्या. एकदा काशीवरून न्यायभारती नावाचे विद्वान रुद्धपूर परिसरात आले. रुद्धपुरातल्या लोकांनी विनंती केली की त्या न्यायभारतीसह 500 संन्याशांना का आमच्या गावात चलावं. ते म्हणतात नको, तुमच्या गावामध्ये राऊळ आहेत आणि राऊळ विटाळ पाळत नाहीयेत, कुठल्याही घरी जातात, काही करतात, सगळं तुमच्या गावामध्ये सगळा उच्छाद मांडलेला आहे. आम्ही तुमच्या गावाला येऊ शकत नाही. जर त्यांच्यावरती तुम्ही जर बंधन आणू शकत असाल तर. हे भक्त बघा बरं का, म्हणजे देवाला आपलंसं मानणं कसं असतं आणि देवाला आपलंसं मानल्यानंतर माणूस काय करू शकतो याचं उदाहरण ते म्हणतात. आम्ही रावळांवरती बंधन घालू शकत नाही, त्यांचं गाव आहे, रुद्धपूर हे त्यांचं आहे, त्यांच्यावरती आम्ही बंधन घालू शकत नाही. तुम्हाला यायचंय तर या, नाहीतर तसेच जा. त्यांच्यात विचार विमर्श होतो आणि यायचं ठरतं. रुद्धपूरला येतात. श्रीप्रभू बाबांच्या समक्ष सगळे लोक भेटतात, बसतात आणि त्या ठिकाणी चर्चा श्रीप्रभू बाबा सांगतात आणि माईंभट्ट चर्चेला सुरुवात करतात. आणि मग जीवनमुक्त कसा असा प्रश्न माईंभट्ट त्यांना विचारतात. मग त्यांचे साधक बाधक, द्वैत अद्वैत, वेदांत, वेद सगळ्या पद्धतीने चर्चा होते आणि ते अडतात. आणि मग ते सांगतात तुम्ही सांगा जीवनमुक्त कसा. आणि मग त्यावेळेस माईंभट्ट म्हणतात जीवनमुक्त साक्षात या श्रीप्रभू बाबांसारखा. आणि असा म्हटल्याबरोबर श्रीप्रभू बाबांनी जे तांबूळ खाल्लेलं असतं जोरात असतात, इतकं जोरात असतात की ते तांबूळ सर्वांवरती पसरतं आणि तसंच तोंड असं हात पुसतात. आणि मग सगळे ते लोक म्हणतात हा खरा जीवनमुक्त हा श्रीप्रभू बाबा आहे. ते सर्वजण प्रसाद घेतात, दंडवत करतात. अहंकाराने उन्मादित झालेल्या ज्ञानीयाला, विद्वानाला जमिनीवर आणण्याचं काम श्रीप्रभू बाबांनी केलेलं आहे. खरं तर ज्ञानी असण्यापेक्षा अज्ञानी असणं बरं. कारण सांगू का, ज्ञानी असेल त्याच्यापेक्षा अज्ञानी बरा. कारण परमेश्वराच्या सहवासामध्ये, परमेश्वराच्या ज्ञानाच्या सहवासामध्ये, परमेश्वराच्या अधिकरणांच्या सहवासामध्ये एखाद्या अज्ञानी माणसाचा कधी उडून जाईल आणि तो कधी ज्ञानी होईल सांगता येत नाही. मात्र एखाद्या ज्ञानी माणसाला त्या कोरड्या ज्ञानाने कधी अहंकाराची बाधा होऊन तो कधी अज्ञानी होईल, अन्यथा ज्ञानी होईल हे सांगता येत नाही. त्या ठिकाणी श्रीप्रभू बाबांच्या त्या कुठल्याही शब्द न बोलता त्यांच्या त्या वागण्यातून हे सगळे जे न्यायभारती 500 संन्यासी आहेत ते सगळे अहंकार शून्य होतात. अरे खरा जीवनमुक्त तर हाच आहे, खरा जीवनमुक्त तर हाच. श्रीप्रभू बाबांनी सगळ्यांना आपलंसं केलं होतं, सगळ्यांना आपलंसं केलं होतं. रुद्धपुराचे मायबाप, खरं तर मायबाप होणं कोणी कोणाला मायबाप मानू शकत नाही हो. सहजासहजी तर माझ्या वडिलांसारखे, वडील मानत नाही, पण वडिलांसारखे आईसारखं मानण्यासाठी तेवढं काहीतरी समोरच्याने केलेलं असेल तर एक मानू शकतो, 2 मानू शकतो. अवघ्या रुद्धपुराचे मायबाप झालेले, फक्त रुद्धपुराचे मायबाप नाही, अरे वराडाचे मायबाप झालेले ते, वराडाचे मायबाप. वराडाचे मायबाप होण्यासाठी त्यांनी काय लीळा केलेल्या आहेत. 125 वर्ष श्रीप्रभू बाबांनी राज्य केलं. रुद्धपूरला 125 वर्ष एकाच गावामध्ये राहिलेत. त्याच जीवांचं भलं, दीन दुःखितांचं दुःख दूर केलेलं आहे. आणि 125 वर्षानंतर श्रीप्रभू बाबा
निजधामाला निघून गेलेत, आपल्या सर्वांना सोडून निघून गेलेत. या श्री प्रभू जयंतीच्या अवतार दिनाच्या निमित्ताने मी सर्वांना एकच सांगेल की आपण स्वामींचं लीळा चरित्र वाचतो, पण श्री गोविंद प्रभू बाबांनाही समजून घ्या. स्वामींनी क्षणोक्षणी जीवाला ज्ञान देऊन त्याला ज्ञानी करण्याचा प्रयत्न केलेला आहे. श्री प्रभू बाबांनी आपल्या कृतीतून प्रेमाचा संदेश दिलेला आहे. अर्थात स्वामींच्या याच्यातही आहेत, मात्र श्री प्रभू बाबांनी कृतीवरती भर दिलेला आहे. सगळ्या गावाला आपलंसं केलं, सगळ्या वराडाला आपलंसं केलं, आपल्या कृतीतून केलं, आपल्या प्रेमातून केलं, आपल्या वागण्यातून केलं, त्यांचं दुःख दूर करण्यातून केलं. मायबाप आपण निदान आपल्या मुलांचे तरी मायबाप होण्याचा प्रयत्न करूया. खरा शुभेच्छा, खरा संदेश तोच म्हणता येईल की आपण आपल्या आईवडिलांचे, आपल्या मुलांचे आईवडील होत नाही. हो, तुम्ही असाल असं कसं बाबा? आम्ही आमच्या मुलांच्या आईवडील आहोत की त्यांच्यासाठी आमच्या वेळेचा त्याग केलेला असतो, पैशाचा त्याग केलेला असतो, शरीराचा. आम्ही त्यांच्यासाठीच झटपट करतोय ना, त्यांना शिक्षण देऊन त्यांना मोठं करतोय, सगळंच करतोय ना. पण जर असं आहे, जर आपण आपल्या मुलांच्या आईवडील होतो तर त्याच मुलाचं म्हणणं असं का राहतं की तुम्ही आमच्यासाठी काय केलं? तोच मुलगा तुम्हाला वृद्धाश्रमाची वाट का दाखवतो? तोच मुलगा तुम्हाला तुमच्या सुने देखत, तुमच्या पत्नी देखत, तुमच्या आजूबाजूच्या लोकांदेखत घालून पाडून का बोलतो? आपण प्रेम देण्यात कमी पडतो आणि दिलं तर आंधळं देतो. त्याला योग्य जागी योग्य वेळी जे जे सांगायला पाहिजे ते सांगत नाही. म्हणून आपण आपल्याच मुलांचे आई वडील होऊ, जगाचं नंतर बघू, परमेश्वर होऊ शकतो. म्हणून राऊळ मायबाप, राऊळ असणाऱ्या, वेडेपिशे असणाऱ्या या विदर्भाच्या मायबापाला नव्हे तर या जगाच्या मायबापाला आज अशी प्रार्थना करतो की देवा, तुझ्या या अगम्य अतर्क्य अनंत लीळा आहे ना, त्या माझ्या हृदयात ठसू दे, वसू दे, उतरू दे, त्या कार्यात कृतीत येऊ दे, अशी आज प्रार्थना करूया. आणि आज या ठिकाणी थांबूया. पुनश्च तुम्हा सर्वांना श्री प्रभू जयंतीच्या अर्थात अवतार दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. दंडवत प्रणाम. श्री गोविंद प्रभू महाराज की जय.